आज मी शिरा करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे अर्धा किलो रवा घेतला आहे आणि तो जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडाही नाही आहे। तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकता। करण्यासाठी इथे मी पाव किलो तूप घेतलेलं आहे। हे तुम्ही कमी जास्त पण करू शकता। त्यासाठी मी हे 2 वाट्या साखर घेतलेलं आहे। हे अर्धा किलो साखर आहे। जेवढा तुम्ही रवा घ्याल तेवढीच साखर आणि तेवढंच तूप घ्यायचं असतं। पण ते प्रसादाचा शिरा करतो त्यावेळेला पण मी हे घरासाठी करत आहे, त्यामुळे मी जास्त तूप वापरणार नाही। मी कमीच तूप वापरलेलं आहे। ते मी जे तूप घेतलं होतं 1 वाटी, त्याच वाटीने मी इथे 6 वाटी दूध घेतलेलं आहे। तुम्ही याऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता किंवा अर्धं दूध आणि अर्धं पाणी हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। पण दुधामध्ये शिरा केलेला खूप टेस्टी लागतो, म्हणून मी दुधात करत आहे। त्यासाठी मी इथं थोडे काजू, पिस्ता आणि बदाम हे घेतलेले आहेत ड्रायफ्रूट। इथे कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे आणि मी गॅस लो ठेवलेला आहे। आणि आता हा जो रवा आहे तो रवा मी कोरडाच भाजून घेणार आहे। आता रवा चांगला भाजून झाला आहे, लालसर झाला आहे। हा रवा मी कोरडाच भाजला आहे। 10 ते 15 मिनटं मला भाजायला लागलेलं आहे। हे स्लो गॅसवर मी भाजलेलं आहे। हा रवा भाजून जर तुम्ही बाहेरच ठेवला तर ह्याला कीड बिलकुल लागत नाही। हा वर्षभर भाजलेला रवा बाहेर राहू शकतो। पण कोरडा रवा भाजतो त्यावेळेला प्रत्येक दाणा भाजला जातो। जेव्हा तुम्ही तुपात भाजला जातो त्यावेळेला थोडा स्टिकीनेस येतो आणि बरोबर भाजला जात नाही। म्हणून कधीही रवा किंवा बेसन हे नेहमी कोरडं आधी भाजून घ्यायचं, त्याच्यानंतरच तुम्ही मग तूप टाकून भाजायचं आहे। आता मी हा कोरडा रवा भाजून घेतलेला आहे। आता मी हा एका बाउलमध्ये काढून घेत आहे। आता हा रवा बघा कसा लालसर भाजला गेला आहे। आता तुपामध्ये जास्त भाजायची गरज नाही आहे। थोडा वेळ 5 मिनटं भाजलं की रवा चांगला भाजला जाईल। आता इथे 6 वाटी मी गरम दूध घेणार आहे, कारण थंड दूध घेतल्याने शिरा चिकट होतो। दूध गरम झालेलं आहे। कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मी हे 1 वाटी तूप टाकत आहे। तूप गरम झालं आहे, त्याच्यामध्ये एक एक करून मी सगळे ड्रायफ्रूट तळून घेत आहे। आता पिस्ता तळायला टाकला आहे। आता बदाम तळून घेत आहे। तूप गरम झालेलं आहे। आता मी हा भाजलेला रवा हा तुपामध्ये टाकत आहे। मी हा रवा स्लो गॅसवर 5 मिनिटं तुपामध्ये भाजून घेणार आहे। इथे रवा मी भाजायला ठेवला आहे, तो 5 मिनिटं झालेले आहेत आणि चांगला लालसर भाजला गेला आहे। आता त्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट तळलेले थोडे थोडे टाकणार आहे आणि सजवण्यासाठी थोडेसे ठेवणार आहे। थोडे काजू टाकते, थोडे बदाम, थोडे पिस्ते हे टाकून मी मिक्स करून घेते। आणि ड्रायफ्रूट पण तळल्यामुळे जास्त भाजायची गरज नाही। आता त्यामध्ये मी हे गरम दूध टाकत आहे। हे गरम दूध टाकताना थोडे थोडे करून टाकायचे, कारण की ते रवा जेव्हा शिजायला लागतो तेव्हा तो उडतो अंगावर आणि मग भाजण्याची शक्यता असते। म्हणून हळूवारपणे टाकायचं, थोडं थोडं करून तुम्ही टाकू शकता आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे। असं करून मी हे पूर्ण 6 वाटी दूध आहे ते टाकून घेत आहे। आता मी गॅस फास्ट करत आहे। आता यावर मी झाकण ठेवते आणि गॅस स्लोच करते, म्हणजे त्याच्यावर ते व्यवस्थित दुधामध्ये रवा चांगला मुरून येईल। 5 मिनिटे होऊन गेले आहे। आता रव्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे, पण मला हे पाणी कमी वाटत आहे। म्हणून मी दूध 6 वाट्या घेतलं होतं, पण मला हे ड्राय वाटत आहे, म्हणून मी परत 3 वाट्या पाणी गरम केलेलं आहे आणि 3 वाट्या पाणी मी ह्याच्यात टाकणार आहे। हे बघा, हे पाणी आता म्हणजे एकूण 6 वाट्या दूध आणि 3 वाट्या पाणी एवढं पाणी ह्या अर्धा किलो शिऱ्यासाठी लागलं आहे। आता मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे।
आता याला झाकण लावून मी परत 5 मिनिटं ठेवणार आहे. आता 5 मिनिटं होऊन गेलेले आहेत. आता बघा रवा कसा फुलून आलेला आहे. आणि हे अर्धा किलोला 9 वाटी दूध किंवा 9 वाटी तुम्ही पाणी जरी घातलं तरी हरकत नाही, पण मी दूध 6 वाटी घातलं आहे आणि 3 वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्हीही या प्रकारे करून बघा. आता हा रवा चांगला शिजला पण गेला आहे. आता यामध्ये मी ही साखर घेतलेली आहे. हे 2 कप साखर मी याच्यात टाकत आहे. आता साखर टाकून मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे. आता हे सर्व मी मिक्स करून घेतलं आहे आणि हे साखर पूर्ण रव्यामध्ये विरघळण्यापर्यंत मी हे शिजून घेणार आहे. आता शिऱ्यातली साखर पूर्ण विरघळली आहे आणि शिरा पण आता पूर्ण चांगला मिक्स झाला आहे. हे बघा साईडने कसा शिरा सुटत चालला आहे, कढईला चिटकत नाही आहे. हे बघा कसा शिरा पूर्ण कढईहून वेगळा होत आहे. शिरा तयार झाला आहे. या शिऱ्यामध्ये तुम्ही करताना केशर किंवा इलायची किंवा तुम्ही जायफळ हेही टाकू शकता. मी टाकलेलं नाही आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे करू शकता. आणि याच्यामध्ये साखर रवा जेवढा घ्याल तेवढाच साखर घ्यायची आहे. पण पाणी इथे मी 9 वाटी घेतलेलं आहे. 9 वाटी म्हणजे 6 वाटी दूध आणि 3 वाट्या पाणी असं मिळून हे 9 वाटी सगळं हे पाणी आणि दूध मिळून टाकलेलं आहे. त्यामुळे शिरा पूर्ण चांगला शिजला गेला आहे. आणि हा शिरा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी जास्त ड्राय होणार नाही. नाहीतर जर पाणी कमी टाकलं तर शिरा ड्राय होतो आणि तो खाताना मग बरोबर लागत नाही. म्हणून मी हा थोडा ओलसरच ठेवलेला आहे. लुसलुशीत शिरा आहे हा. तुम्ही अशा प्रकारे करून बघा. इथे मी प्लेटमध्ये शिरा काढला आहे आणि ड्रायफ्रूटने सजवलेला आहे.